मित्रांनो आज एक सुंदर अनुभवायला मिळाला. खरंच म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ टाकतोय. खरंच खूप सुंदर अनुभव, तुम्हीसुद्धा तो बघा, अनुभवा आणि खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे. चांगलं भगवानच्या नावानं चांगलं. मित्रांनो ह्या पादुका फार महत्त्वाच्या आहेत, कारण इथं आम्ही आता घरी आलो आहे. मी महत्त्वाचं म्हणजे गाडी रिपेअर करण्यासाठी आलो होतो. उद्या एका ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आहे माझा रामनवमीचा, तर गाडी रिपेअर करण्यासाठी आलो होतो मी इथं. तर आल्यानंतर यांनी खास गाडी बघून आणि माझी ओळख सांगून बोलून घेतलं. नाव सांगा काका तुमचं? सांगा नाही सरोजिनी अशोक सुतार. आणि काकांचं नाव? अशोक शामराव सुतार. बरं. आणि वडिलांचं नाव काय तुमच्या? शामराव अप्पा सुतार. म्हणजे तुमच्या सासऱ्यांना काय अनुभव आला होता ते सांगा. सासरे आमचे प्रत्येक ह्याला आमोशाला जायचे बाळूमामाला, आणि आत आमच्या हुंबराचं झाड होतं, तिथनं मामांच्या स्वप्नात तिथनं चालत येऊन तिथं उभारले. बरं. आणि उभारल्या ठिकाणीच तुम्ही पादुका इथं या ठिकाणी तयार केली. खरंच. आणि देवारे पण नाही बाळूमामाचं फार आहे आमच्याकडं. अरे वा. चांदीच्या पादुका आधीच तयार केल्यात, म्हणजे मामांच्या स्वप्नात यायच्या आधी चांदीच्या पादुका आधीच तयार केले. मामांचा फोटो वगैरे काय आहे? काय आमच्या सासऱ्यांचा फोटो आहे की नाही? मामांचा बाळूमामांचा आहे की. इथं हे मूर्ती आहे बघा मित्रांनो, तो वर आहे. इथं मूर्ती आहे आणि वर फोटो आहे. तो वर आहे ते बाळूमामांचा. देवघरच करून ठेवले नाही आम्ही. हे जरा दिसत लाईट नसल्यामुळे दिसत नाही. बॅटरी लावू काय? दे. हा दिसला आहे. मामाने मुळे महाराज आहेत. वा. आणि प्रत्येक आमोशाला मामा आमचे जायचे. खरंच काका तुमच्या वडिलांचं इतकी श्रद्धा की स्वप्नात मामा आले आणि त्या दिशेला तोंडकडून उभारले म्हणून त्याने त्या दिशेला तशा पादुका तयार करून ठेवल्या. खरंच काय श्रद्धा आणि काय भावाला घेऊन स्वतः तयार केलेले आहेत. आणि काय श्रद्धा बघा की. आणि मामांची आमची फार श्रद्धा होती आणि त्यांच्यामुळे आमचं कल्याण झाले सासऱ्यांच्यामुळे. बरं बरं. आणि ते एक देवच होते आमचे. मामा जे बोलतील की नाही ते खरं होत होते. बर. मामांचं आमच्या अगदी खडा भरल्यासारखं खरं होत होतं. बरं. आज हे होणार ते होणारच त्या दिवशी. आणि आज जाऊ नको तिकडे म्हटलं की नाही तर जायचं नाही. मामांच्या श्रद्धा चांगली. श्रद्धा. मामांना बघितलं का त्याने? काय नाही. कोणी? आमच्या सासऱ्यांनी नाही बघायला. आईनं आमच्या बघितलं. सासऱ्यांचं मूळ गाव कुठलं? आमचं कडगाव. कडगाव गाव. कडगाव. आईनं बघितलं होतं? आईन बघितलंय. ते सांगतो मी. आमच्या आईन बघितलंय. बहिणीला त्यांच्या बहिणी बरोबर काम केलं. आईचं माहेर कुठलं? आमच्या आईचं माहेर मसव. मसवे. आईंचं गाव हे मसवे. आईचं गाव. आणि आई तुम्ही म्हणताय कुणा? आईंचं आणि मामांचं काय सांगा तुम्ही? काय ते म्हणजे आई आमची तिथं एका लिंगायतांच्या घरात जेवण करायला होती. कुठं? अकोळ्यात. बर. आणि त्यावेळेला बाळूमामांची ओळख झाली. त्यांच्या घरात जाणे नव्हतं. आणि गंगूबाई बरोबर आईने आमच्या असं हे भांगलन शेतात काम करणं. म्हणजे मामांच्या बहिणी बरोबर. मामांच्या बहिणी बरोबर आईने आमच्या काम केलेलं आहे. अरे बाबा. काय अगदी त्यांचा घरोबा होता म्हणते. आमची आई म्हणते अशी. नक्की मी जाऊन आईंची भेट घेईन आणि गंगूताईंच्या विषयी आणखीन माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार. खरंच चांगलं. बाळूमामांच्या नावानं. आणि ती प्रत्येकांना सांगते की बाळूमामाची भक्ती करा, तुमचं कल्याणच होणार. असं प्रत्येकांना फक्त बाळूमा. आणि ज्या वेळेला तिला श्रेयस होती की नाही त्यावेळेला बाळूमामा तिच्या स्वप्नात आली आणि त्या दिवशीच ती उठून बसली. म्हणजे तिची गॅरंटी दिलेली नव्हती डॉक्टरांनी. आणि बाळूमामा स्वप्नात आल्याबरोबर आशीर्वाद दिल्याबरोबर तेव्हापासून ती उठून बसली. त्या आतापर्यंत हाय बघा. आता 100 गाठत आली. अरे बाबा. आता 100 गाठत आले. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 100 आता म्हणजे 2023-24चा जन्म असणार. नाही 1923-24. 12 मुलं आमच्या आई बाबाला. आम्ही 8 बहिणी आणि 2 भाऊ आता हाय. अरे बापरे. 8 बहिणी आणि 2 भाऊ. बरं. 2 बहिणी गेल्या, 6 बहिणी आणि 2 भाऊ आहेत आता. बरोबर. एकूण 12 मुलं आमच्या आईला झाली. बरोबर. कष्टात नवर काढले. आणि आईंचं माहेर मसवे काय? मसवे. अकोळ्यात कसं काय येत होत्या मसव्यात? आई आमची तिकडे ह्याला हळदीला दिलेलं तिला. मसव्यात ना हळदीला दिलं. हळदीत काय ती राहिली नाही. अकोळ्यातच गेली ती सगळं. अकोळ्यात काय तिथं काय कामासाठी गेले. कामासाठी. आमचे वडील कामासाठी गेले. तिथंच स्थायिक झाले. माझा जन्म पण तिथंच झालाय. माझ्या वर्षी जे आहेत ते जन्म तिकडेच झालाय. तुमचा जन्म हे अकोळ्यातच झाला. अरे बाबा. म्हणजे मी सुद्धा स्वतःला भाग्यवान. खरोखर भाग्यवान आहे तुम्ही. कारण
आणि तुम्ही इथं अगदी माझी गाडी मागे बघून किंवा बाहेर बघून किंवा पाठीमाग बघूनच मी तिथंच बसले तुमची गाडी जाईल म्हणून. काय अरे बाबा, म्हटलं तुम्हाला तर भेटल्याशिवाय काय करेल, म्हटलं बाळूमामाने पाठवले माझ्या घरला. तुम्ही एवढं प्रेम हा, देताय म्हणूनच हे चॅनल आहे आणि म्हणूनच हे मामा यांचं कार्य मोठ्या स्वरूपात व्हायला लागले, तुमच्यामुळेच व्हायला लागले. खरंच मनापासून आणि धन्यवाद. तुम्ही सगळीकडे असं म्हणजे आम्ही ते बघतो की नाही, आम्हाला लय आनंद होते तुम्ही असं ते मोबाईलवर टाकताय. फार फार आनंद होते, कारण सगळ्या कानाकोपऱ्यात पोचतंय ना हे सगळं. हा. आणि तुम्ही खरोखर भाग्यवान आहे. होय, होय. मी स्वतःलाच भाग्यवान समजते, कारण माझा जन्म अकोळ्यात झालाय. अकोळा जन्म, हा. आई हा, आणि मामांच्या आई- संपर्कातली संपर्कात. आणि सासऱ्यांचं सुद्धा इकडं आणि आमच्या सासऱ्यांचं पण बाळूमामावर जास्त भक्ती आहे. अरे वा. कारण बाळूमामाचं आमच्या इथं जास्त आहे. आणि प्रत्येक आमच्याला आम्ही तर जातोय इथं बाळूमामाच्या मंदिरला, मी प्रत्येक आमच्याला जातोय. बरं, इथं गडिंग्लजमध्ये. गडिंग्लजमध्ये. अशीच तुमची सेवा सुरू राहू दे आणि काका. असंच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळून तुमची दे. तुमची सुद्धा सेवा अशीच सुरू राहू दे, मामांच्यावर अशीच आम्ही सुरू राहू दे. गुरुमाऊलीच आहे. आणि दोघं पण आम्ही माळ घातल्या. होय, माळ घातलाय. माळ आता घालून 42 वर्ष झाले. आई आमची 60 वर्ष झाली माळ घालून. बरं. आणि आई वडील पण भजनातच होते. बरं. सासरे पण आमचे मटण खात नव्हते, देवधर्मातेच होते. बरं. म्हणजे माझं पण नशीब पूर्व पुण्य आहे माझी चांगली, अरे बाबा, म्हणून या घरात मी आला. आलो. अरे बाबा, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजते. खरंच. क्या बात हा. आहे. खरंच खरंच. आणि आता आयुष्याच्या उत्तराला हा. तुम्ही हे सांगायला लागलाय. तेच की. म्हणजे आणि आयुष्य मला पूर्ण- की नाही आज एवढा आनंद झालाय की तुमची गाडी बघून की नाही हेच असतील म्हटलं, हे दादा असतील, यासनी भेटलं. मी आत आलोच नाही होती किती वेळा म्हटलं त्यांनी जातील, थांबा त्यासनी भेटूयाच म्हणले. अरे वा, चांगलं. काय? बाळूमामांच्या नावानं सांगा. तुमच्या घरी आता कोण कोण असं सांगा. आता आमची दोघी सुना असतात हा, आणि मुलं आहेत दोघं. मला लेक एक आहे ती पुण्याला असते, बरं. आणि आम्ही दोघं नवरा बायको. मुलं काय नातू. करतात? हा? मुलं काय करतात? मुलं एक आमचं गॅरेज आहे पाट्याचं, एकटं दुकान टाकले चंदगडला. बरं. आहे सगळं बाळूमामाच्या आशीर्वादानं आम्ही अर्धी भाकरी खाऊन सुखी आहे, ओके. भरपूर आहे. आणि त्यांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. खरं आहे, काय? खरं आहे. असाच पाठीशी आमचं त्यांचं बरं जास्त राहू दे. अरे वा, आणि चांगलं. आमच्याकडनं सेवा होऊन दे. होऊ दे, सेवा होऊ दे. हा, अरे सेवा वा. होऊन दे. ही महत्वाची हा, गोष्ट बोलला हेच. तुम्ही. चांगलं. बाकी काही नको काय मागण्यासारखं काही नाही, सगळं दिलेलं आहे देवानं. फक्त आमच्याकडून त्यांची सेवा घडून दे. सेवा. चांगलं. बस. बाळूमामांच्या नावानं चांगलं. चांगलं. मित्रांनो नमस्कार. आता ह्या माऊलींच्या विषयी सांगायचं झालं तर माऊलींनी मला आत्ताच सांगितलं की मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल पडला, आणि तो बदल पडल्यामुळं मुलालाच गुरु मानलंय त्यांनी, मोठ्या मुलाला. तर त्याविषयी विचारूया आपण एकदा. बोला. माझ्या मुलाचा जन्म असा झाला की तुम्ही मटण सोडलं तरच मुलगा जगणार, असं सांगितलेलं त्यांना. जन्मानंतर हे जन्मानंतर काय बडजीने विचारल्यानंतर दोघांनी पण मटण सोडायला पाहिजे म्हणून सांगितलं. बरोबर. मग मी म्हटलं ह्याने जर सोडलं तर मी पण राहणार एकटी, मी सोडलं तर ह्याने राहणार. सोडायचं तर दोघांनी सोडायचं. बरं. मग आम्ही दोघांनी विचार केला की दोघं पण माळा एकदम घालायची. बरं. आणि आम्ही आमच्या गुरूंना विचारून हां. आळंदीमध्ये जाऊन माळा घातली आम्ही. आळंदीला. तिथं आळंदीमध्ये आम्ही माळा घातली. आणि मग ते सांगा की म्हणजे मुलाला तुम्ही गुरु का मानलाय? त्या मुलाच्यामुळं माझं चांगलं झालंय. आम्हाला तोच माझा गुरु आहे. त्याच्यामुळे आमचं दोघांचं कल्याण झालेलं आहे. हा, त्याच्यामुळे आमचं मटण सुटलं. पण घरात सगळं समाधान. व्यसन काय लागलं नाही, कुठलं आणि व्यसन नाही. आयुष्य सगळं आयुष्य अध्यात्मात आमचं गेलं. अध्यात्मात चांगलं गेलं. अध्यात्मात गेलं. आणि घरात आमच्या अध्यात्म ते सगळं असते व्यवस्थित. सांग. काय? बाळूमामांच्या नावानं सांग. खरंच मित्रांनो, खरंच आणि शिकण्यासारखं अशी आहे. श्रद्धा राहू दे बाळूमामाच्या आमच्यावर. म्हणजे कायम आमच्या मनात त्यांचा आदर हे सगळं राहू दे. आमच्याकडनं सेवा घडू दे एवढं सांगतो. सांग. बाळूमामांच्या नावानं सांग. खरंच मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. प्रत्यक्ष मी कुठंच असं ऐकायला नव्हतं की मुलालाच माऊलीनं गुरु करून घेतलंय, असं कुठंच ऐकायला मिळत नाही. आता आज पहिल्यांदा तुम्ही सुद्धा अनुभवलं आणि मी सुद्धा अनुभवलं की स्वतःच्या मुलाला गुरु मानले त्यांनी. सांग. बाळूमामांच्या नावानं सांग. माझा गुरु आहे तो म्हणते मी कायमच म्हणते. ताई आहे तिथं आपल्यावर. नाव काय बाळा तुझं? नाव काय त्याचं? शिवांश. शिवांश ना? अरे वा. बघा मित्रांनो, नाव सुद्धा किती छान आहे. सांग. बाळूमामांच्या नावानं सांगा. मित्रांनो नमस्कार. इथं गडिंग्लजमध्ये आपल्या कुटुंबातले सदस्य भेटत, आणि त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की ते अगदी जुने सबस्क्रायबर आहेत, आपले जुने कुटुंबातले सदस्य आहेत. आपण ओळख करून घेऊ. नमस्कार, मी नितीन माळवी. मी पहिल्यापासून संत सरांचे व्हिडिओ बघतो आहे, आणि त्यांच्यापासून जी बाळूमामाची जी कमी स्वरूपातली जी भक्ती होती ती आता अतिशय उच्च पराकोटीला गेलेली आहे. आणि आता दिवसातून एक जे प्रत्येक तासाला म्हणा, प्रत्येक 15 मिनिटाला हे बाळूमामांचं नाव आणि संतोष सर त्याच्या पाठोपाठ हे आम्हाला म्हणजे मनात त्यांच्याविषयी भाव निर्माण होतोच. आणि मी यांचा खरोखर अभिनंदन आहे. हे जे साधक म्हणून जे आज कार्य करत आहेत त्याच्यामुळं हा लाखोनी कोटी लोकांपर्यंत हा जो मॅसेज जात आहे, त्यांच्यावर पुण्य हे आमच्या कुणाचं.
धन्यवाद धन्यवाद. चांगलं बाळूमामाच्या नावाचं. आणि आपल्याबरोबर आपले आमचे मित्र आहेत. नमस्कार, मी गजानन चिरंगे. प्रॉपर मी यवतमाळचा आहे. मी जॉबला करतो आहे, गडिंगला आहे. तर त्यांचा पण मी